मंडळींनो, तुमच्या संगतीत रवान रवान ह्या बिघडलेला शीतला सुधरत चाललाव। आज मी आधी आंघोळ केलंय, मग देवाची पूजा केलंय, मग शेगडीची पूजा केली आणि नंतरच जेवणाक लागलाय। तर मंडळींनो, आज नागपंचमी असा घराकडे मस्त पप्पा नागोबाची पूजा करतातच। म्हटलं आपण पूजा नाही पण निदान देवाक नैवेद्य तरी दाखवू। तर मंडळींनो, बेत केलेले पुरी आणि भाजी वगैरे बनवायची मस्त, पण मंडळींनो तेलच संपलेला। शिरा घातलंय नेऊन माका ना आदल्या दिवशी आठवत नाही, जेव्हा काय म्हणतात पडा केला की धरूक जातात तशी माझी गता। तर आता तसाच वाईच केस बांधले आणि धावत धावत दुकानात गेलाय। आणि मंडळींनो, माझी घाण सवय आम्ही दुकानात गेले ना की एक वस्तू घेऊन कधीच पाठी येत नाही। चांगला मंडळींनो 200-250 रुपयाचा भुसकाट पडलाय आणि घरा केलाय। येताना श्रीखंड पण म्हटलं घेऊन इलाय आणि मंडळींनो येऊन आणि एवढाच नाही, आईस्क्रीम पण घेऊन इलंय। मग इलाय वाईचं भूतावळी होती ती बांधलंय आणि आईस्क्रीम खाऊन घेतल्या आधी आणि त्याच्यानंतर मंडळींनो कामाक लागलाय। तर पीठ वाईच अर्धा तास मस्त आता ह्या झालेला आणि पटापटा लाटले आणि मंडळींनो पुरियो काढून घेतलाय। तर मंडळींनो मस्तपैकी असे गोलाकार आकारात आपले पुरियो इलेले होते आणि कढई आपली भाजीत गेलेली, त्याच्यामुळे टोपातच मंडळींनो तळून घेतलंय पुरिये। थोडासा पीठ तसाच ठेवलंय कारण आपल्याकडे तेवढं वेळ नाही सगळा करूसाठी। त्याच्यानंतर पटापट पुरी आणि मंडळींनो श्रीखंडाचं मस्त नैवेद्य बनवलंय, देवाच्या चरणी नैवेद्य ठेवलंय, मस्त आशीर्वाद घेतले आणि मंडळींनो लय उशीर झालेलो कारण ट्रेन पण हा आणि जवळजवळ 2 तासात आपण या सगळं आटपला। तर आता पटापट तयारी केली आहे मंडळींनो, आता कामाक जात आहे। जाम उशीर झाला आणि रोजप्रमाणे कुत्रो पाठी लागल्यासारख्या माका धावत धावत जाऊचा। तर मंडळींनो, आता कामाक जात आहे, पण माझ्याकडनं आणि माझ्या सगळ्या परिवाराकडनं तुमका आणि तुमच्या परिवाराक नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा।